आज ज्ञानेश्वरी आपल्याला मराठीमधून वाचायला मिळते, ही सामान्य गोष्ट नाही, तर ही एक क्रांती आहे. तर अध्यात्म परमार्थासंबंधीचं ज्ञान हे मुख्यत्वे करून संस्कृतामध्ये होतं आणि संस्कृत भाषिकांना, भाषेला नाही भाषिकांना जरा अभिमान झाला होता आणि खोटा अभिमान होता तो. हे संत एकनाथ महाराज सांगतात की संस्कृत वाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली. हे असोत अभिमान भुली, वृथा बोली काय काज. की यांना खोटा अभिमान झालेला आहे की या परमात्माचं ज्ञान जे आहे, अध्यात्माचं ज्ञान आहे, हे लोकभाषेत येऊ नये, हा त्यांचा खोटा अभिमान आहे. नाथ संप्रदायिकांनी सुद्धा मग लोकभाषेत रचना केली, तुलसीदासांनी लोकभाषेत लिहिलं, तुकाराम महाराजांनी लोकभाषेत लिहिलं, तेव्हा त्यांना किती विरोध सहन करावा लागला. याचा अर्थ त्यांच्या आधी जे श्री संत माऊली होऊन गेले त्यांना किती विरोध सहन करावा लागला असेल. परंतु हे परमार्थाचं ज्ञान जे आहे सगळ्यांसाठी खुलं करावं, याला भाषेचा अडसर नाही. उलट भाषेचा अभिमान जे बाळगतील त्यांना इथे गती नाही, हेच या क्रांतीमधून संतांनी ठणकावून सांगितलेलं आहे.